हाय एव्हरीवन, मी ब्लॉसम आणि आता रात्रीचे 3 वाजलेत. सो कालच MST CET अटेम्प्ट सेकंडचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे. मेन नाही आलं अजून, ते 8 तारखेला येईल. सो आपल्याला कालच कळालं आहे डेट शिफ्ट अँड आपल्याला म्हणजे आपलं सेंटर कुठं येईल, डिस्ट्रिक्ट तर तालुका कळालं आहे. सो म्हणजे माझी मी डेट सांगते. सो 19 मे. म्हणजे CETचा हा प्लॅन आहे की मला एन्झायटी देऊनच मारायचं आहे त्यांना. सो म्हणजे इतका लांब एकदम लास्ट ठेवलं आहे. आणि मला जास्त दुःख याचं होईल आहे की माझे सगळे जे फ्रेंड्स आहेत त्यांना खूप लोक म्हणजे मिडलमध्ये भेटले त्यांना 15 तारीख. आणि भाई म्हणजे त्यांना 2-4 जण आहेत त्यांना एकाच दिवशी भेटले. कोणी सकाळी आहे, कोणी दुपारी आहे, दुपारच्या शिफ्टला. सो 2-4 जण तर त्याच एकाच दिवशी आहेत. सो मला आधी वाटत होतं की मीच खूप लास्ट आहे आणि मलाच अजून 4 दिवस जास्त अभ्यास करावा लागणार. बट असं नाही आहे, माझी एक फ्रेंड पण आहे. सो मला थोडंसं रिलीफ भेटलं. सो भाई म्हणजे असं तर असतं ना मैत्रीमध्ये. सो अँड अबाउट म्हणजे आता माझ्याकडं 13 दिवस राहिलेले आहेत माझ्या एक्झामसाठी. बट असं नाही की म्हणजे माझ्याकडं मी परत अजून 4 दिवस वाढवेन रिव्हिजनसाठी अँड ऑल. नाही, मी 12 तारखेचाच हिशोब ठेवून चालणार आहे की माझीही टेस्ट 12लाच आहे असं मी करणार. कारण तेवढंच आपण स्वतःला स्ट्रिक्ट माइंडला थोडंही रिलीफ म्हणजे फ्री सोडलं की मग ते खूप खूप हे होतं आहे. सो त्यासाठी मी आता 2-4 दिवसात माझं सगळं रिव्हिजन आणि कव्हर करणार आहे. PYQs ते करणं. मग नंतर मी फक्त टेस्ट ॲनालिसिस आणि मिस्टेक काय केल्या त्याच मी सुधारणार आहे. सो आता बघू नेक्स्ट व्हिडिओ मी केव्हा शेअर करेन और परीक्षा झाल्यावरतीच. कारण सध्या म्हणजे मला जास्त टाईम नाही यात द्यायचा. असं पण मी देत नाही जास्त यूट्यूबला टाईम. बट थोडं का होईना असतंच ना डिस्ट्रॅक्शन. सो हेच होतं. आणि अबाउट स्टडी अपडेट. सो मी आता म्हणजे मॅथ 1चं माझे फक्त 2च टॉपिक वीक आहेत आणि जास्त वीक तर व्हेक्टर्स आहे मी म्हटल्याप्रमाणे. सो आता मी 3D लाईन अँड प्लेन करत होते. सो आणि अबाउट व्हेक्टर मी आता करेन ते उद्या कव्हर. कारण हेच मला आता खूप वेळ लागत आहे मला हेच कव्हर करण्यामध्ये. सो हे मी बेटा 5.0 बघत होते आता. आणि हेच होतं ऑल शेअर करण्यासाठी तुमच्यासोबत. आणि आता मी फिजिक्स पण नीट करणार आहे. मी आता जास्त हलक्यात नाही घेणार फिजिक्सला. सो मला हे प्लस पॉईंट भेटला आहे मला की मला आता फिजिक्स करायला पण टाईम आहे. सो मी करेन आता तेही छान. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.